श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी अगदी मनापासून आपल्या या चॅनलवर स्वागत करते. सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा मातेची 9 रूपांची पूजाही करत असतो. आणि या नवरात्रामध्ये आपण देवीच्या पूजनाला जेवढं महत्त्व देतो तितकंच महत्त्व कन्यापूजनाला सुद्धा दिलं गेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने या नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे केलंच पाहिजे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कन्यापूजन कसं करावं, कधी करावं, कोणी करावं आणि कोणत्या वर्षाच्या कन्येचे पूजन केल्याने त्याचे आपल्याला काय हे लाभ होत असतात, याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे कन्यापूजनाला नवरात्रीमध्ये का महत्त्व दिलं गेलं आहे. या नवरात्रीमध्ये आपण देवी मातेची पूजाही करत असतो आणि प्रत्येक कन्येमध्ये देवी मातेचा अंश आहे आणि कन्येचे पूजन केल्याने देवी मातेचे पूजन केले असं होत असतं. त्यामुळे आपण या नवरात्रीमध्ये जर कन्यापूजन केलं तर साक्षात देवी मातेचा आशीर्वाद आपल्याला हा मिळत असतो. त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे केलंच पाहिजे. तुमच्या घरी जर घट असतील, अखंड दिवा असेल किंवा नसेल, घट असतील किंवा नसतील तरीसुद्धा तुम्हाला ही कन्यापूजन करायचे आहे. आणि जरी तुम्ही उपवास केला असेल किंवा नसेल तरीसुद्धा प्रत्येकाने कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये केले पाहिजे. कारण मुलींच्या पूजेशिवाय नवरात्रीची पूजा ही अपूर्ण मानली जाते. दुर्गा देवीच्या पूजेमध्ये हवन, तपश्चर्या, दानधर्म याने देवी जेवढी आपल्यावर प्रसन्न होत नाही तितकी आपण कन्यापूजन केल्याने आपल्यावर देवी माता प्रसन्न होत असते. नवरात्रीत कन्यापूजन केल्यानं देवी माता प्रसन्न होते आणि त्यासोबतच ती आपल्या सर्व इच्छा या पूर्ण करत असते. ज्यांच्याकडे घटस्थापना नाही ते सुद्धा कन्यापूजन करू शकतात आणि कन्यापूजन हे स्त्री किंवा पुरुष त्यासोबतच जोडीने सुद्धा हे कन्यापूजन करू शकतात. कन्यांना आपल्या घरी बोलवून त्यांची देवी स्वरूप त्यांना मानून आपण त्यांचे पूजन या नवरात्रीमध्ये करायचे आहे. आणि आता हे कन्यापूजन कधी करावं तर हे कन्यापूजन आपण अष्टमीला, नवमीला करू शकतो. तसं तर या नवरात्रीमध्ये 9 दिवससुद्धा आपण एक कन्येचे पूजन केले तरीसुद्धा चालते. पण अष्टमीला किंवा नवमीला या 2 दिवसांमध्ये कन्यापूजन करण्याला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. कन्यांचे पूजन केल्याशिवाय नवरात्रीचे व्रत हे पूर्ण होत नाही. कन्यापूजनामध्ये आपण त्या कन्येला तिच्यामध्ये साक्षात देवीचा अंश आहे असं मानून आपण तिचे पूजन करायचे असते. नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्यानं आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धीही वाढत राहते. त्यासोबतच आपल्या घरामध्ये जी काही रोगराई आहे ती सुद्धा निघून जाते आणि तसंच देवी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या मनोकामना या पूर्ण करते. त्यासोबतच आपण नवरात्रीत जर कन्यापूजन केलं तर आपलं दारिद्र्य हे नाहीच होतं आणि आपल्या घरात जे काही वादविवाद असतात ते सुद्धा नष्ट होतात. त्यासोबतच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असते. तर याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचं काय महत्त्व आहे हे बघितलं आहे. तर आता आपण बघूया की आपल्याला या नवरात्रीमध्ये कोणत्या कन्यांचं पूजन हे करायचं आहे. तर 2 वर्षापासून तर 10 वर्षांपर्यंतच्या कन्यांचेच पूजन आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचे आहे. 10 वर्षांच्या वरची जी कन्या असेल ती आपल्याला नवरात्रीच्या या कन्यापूजनाला चालत नाही. कारण का तर तिच्यामध्ये रजगुण हे सुरू झालेला असतो. त्यामुळे आपल्याला 10 वर्षांच्या आतीलच कन्यांचे पूजन हे करायचे आहे. तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी तुम्ही कुमारिकांना आपल्या घरी बोलवायचे आहे. अष्टमीला किंवा नवमीला या 2 दिवसांपैकी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही कुमारिकांना आपल्या घरी बोलवा. 2 ते 10 वर्षाच्या आतील कुमारिकांना बोलवून त्यांचे पूजन हे आपल्याला करायचे आहे. आणि त्या कुमारिकांना आपल्याला आदल्या दिवशी आमंत्रण हे द्यायचे आहे. आणि त्या कुमारिकांना आपल्या घरी बोलवल्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीची वस्तूही आपल्याला खायला द्यायची आहे. त्यासोबतच सर्वात प्रथम त्या कुमारिकांना आपल्याला बसायला आसन देऊन त्यांचे पाय हे आपल्याला आपल्या हाताने धुवायचे आहे. आणि त्यानंतर कुमारिकांचे पूजन हे आपल्याला करायचे आहे. प्रत्येक कुमारिकेला कुंकू आणि अक्षता लावून त्यांचे पूजन आपल्याला करायचे आहे. आणि त्यानंतर त्यांना आपण जे काही भोजन त्यांच्यासाठी बनवले असेल ते त्यांना खायला द्यायचे आहे. तुम्हाला जर वेळ नसेल आणि त्या कारणामुळे जर तुम्हाला त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं जमत नसेल तर तुम्ही त्यांना दूध किंवा त्यांच्या आवडीची जी काही वस्तू असेल ती सुद्धा त्यांना तुम्ही खायला देऊ शकतात. कन्यापूजन करताना कन्यांना आपण जेव्हा भोजन देतो त्या भोजनामध्ये खीर, पुरी आणि छोल्यांची भाजी या पदार्थांचा समावेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या सर्व पदार्थांचा नैवेद्य सर्वात आधी आपल्याला आपल्या देवीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्याभोजन हे कुमारिकांना द्यायचे आहे.
आणि त्यानंतर आपण त्यांचं पूजन केल्यानंतर आणि त्यांना खायला दिल्यानंतर त्यांना आवडीची जी काही वस्तू आहे ती भेटवस्तू आपल्याला त्या कुमारिकांना द्यायची आहे। त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना मेहंदीचं कोन देऊ शकतात किंवा हेअर बेल्ट देऊ शकतात किंवा त्यांना ज्या काही उपयोगी वस्तू येणार असतील त्या वस्तू तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकतात। या वस्तू भेट देताना तुम्हाला तुमच्या यथाशक्ती तुम्हाला त्या कुमारिकांना भेट म्हणून द्यायची आहे। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या परिस्थितीनुसार आपण त्या कुमारिकांना ती भेटवस्तू द्यायची आहे। तर पुढचा प्रश्न असा पडतो की किती कुमारिकांचे पूजन हे आपण करायचे आहे। तुम्हाला शक्य होईल तितक्या कुमारिकांचे पूजन तुम्ही करू शकतात। तुम्हाला जर एका कन्येचे पूजन करायला जमत असेल तर एकाचे करा किंवा 3, 5, 7 किंवा 9 कुमारिकांचे पूजन करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। जर तुम्हाला 9 कुमारिकांचे पूजन हे करायला जमत असेल तर तुम्ही 9 कुमारिकांचे पूजन हे जरूर करा। नाहीतर 1, 3, 5, 7 इतक्या कुमारिकांचे पूजनसुद्धा तुम्ही करू शकतात। आणि भेटवस्तू देताना भेटवस्तू दिल्यानंतर तुम्हाला जर त्या कन्येला काही दक्षिणासुद्धा देता आली तर तुम्ही तीसुद्धा त्या कन्येला देऊ शकतात। भेटवस्तू दिल्यानंतर त्या कन्येचा आपल्याला पाय पडायचा आहे। त्या कन्येच्या पाया पडून आपल्याला तिचा आशीर्वाद हा घ्यायचा आहे। ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुम्ही विसरू नका। आता आपण बघूया की वयाच्या कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपामध्ये असते आणि तिचे पूजन केल्याने आपल्याला काय फळे मिळते। 2 वर्षाची कुमारिका असते ती कुमारिका म्हणूनच ओळखली जाते आणि 2 वर्षाच्या कन्येचे पूजन केल्याने आपले दारिद्र्य हे दूर होत असतं। 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्तीच्या रूपामध्ये असते आणि 3 वर्षाच्या कन्येचे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही नांदते। त्याचप्रमाणे 4 वर्षाची कन्या ही कल्याणी रूपामध्ये असते आणि या कन्येचे पूजन केल्याने आपल्या घराचे कल्याण हे होत असतं। 5 वर्षांची कन्या ही रोहिणी रूपामध्ये असते आणि या कन्येचे पूजन केल्याने आपल्या व्याधी ज्या काही असतात आपले जे काही रोग असतात ते दूर होत असतात। 6 वर्षांची कन्या ही कालिका रूपामध्ये असते आणि हिचे पूजन केल्याने राजयोगाची प्राप्ती ही आपल्याला होत असते। 7 वर्षाची कन्या ही चंडिका रूपामध्ये असते आणि ही कन्या ऐश्वर्य प्रदान करते। या कन्येचे पूजन केल्याने आपल्याला ऐश्वर्य हे प्रदान होत असतं। 8 वर्षाची कन्या ही शांभवी रूपामध्ये असते। हिची पूजा केल्याने विजय प्राप्त आपल्याला होत असतो। प्रत्येक कार्यात प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते। 9 वर्षाची कन्या ही साक्षात दुर्गादेवीचेच रूप असते आणि या कन्येचे पूजन केल्याने आपल्या शत्रूंचा नाश हा होत असतो। 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असते। सुभद्रा मातेच्या रूपातल्या या कन्याचे पूजन केल्याने आपल्या सर्व ज्या काही इच्छा असतात त्या देवी माता पूर्ण करत असते। त्याचप्रमाणे कन्यापूजन करताना या कन्येसोबत आपल्याला एक मुलाची सुद्धा पूजाही करायची असते। बटूक म्हणून आपल्याला या एका मुलाची पूजाही करायची असते। प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे आणि म्हणूनच कन्यापूजन करताना आपल्याला एका मुलाचे बटूक रूपामध्ये पूजन हे करायचे आहे आणि त्या मुलाला सुद्धा आपल्याला भेटवस्तूही द्यायची आहे। हे कन्यापूजन करताना आपल्याला संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने कन्यापूजन करायचे आहे। प्रत्यक्ष देवी माता आपल्या घरी आली आहे आणि तिचे पूजन आपण करत आहोत या भावनेने आपल्याला या कन्यांचे पूजन करायचे आहे। तर याप्रमाणे मी तुम्हाला कन्यापूजन का करावं त्याचं काय महत्त्व आहे आणि कोणत्या कन्येचे पूजन केल्याने आपल्याला त्याचे काय फळ मिळते आणि कन्यापूजन हे कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली आहे। त्याप्रमाणे तुम्ही अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन हे तुमच्या घरी नक्की करा आणि जर तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कन्या या मिळत नसतील तर तुम्ही एखाद्या आश्रमामध्ये सुद्धा जाऊन तिथे कन्यांना भेटवस्तू देऊन तिथे त्यांचे पूजन करू शकतात। नाहीतर स्वामी समर्थ केंद्र जर तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर तिथे सुद्धा कन्यापूजन हे होत असतं, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही कन्यापूजन हे करू शकतात। तर याप्रमाणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कन्यापूजनाबद्दलची संपूर्ण माहिती बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आजचा आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। आणि हो, चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।